हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत टँगी अँड स्पायसी झणझणीत मिसळ. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे सगळ्यात पहिला कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे, पॅन गरम करायला ठेवायचं आहे, त्यावरती सुकं खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. तर हे भाजल्यानंतर आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याची एक पेस्ट तयार करायची आहे. त्यानंतर कढाईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल आवश्यकतेनुसार तुम्ही टाका. तेलात आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकायचा. नंतर आपण जो बारीक चॉप केलेला कांदा होता तो टाकूया. त्यानंतर कांद्याला चांगलं भाजू देऊया. कांद्याचा सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला परतवूया तेलात. जोपर्यंत सोनेरी रंग येत नाहीये तोपर्यंत त्यात काहीही ऍड करू नका. बघा, सोनेरी रंग येत आहे मस्त छान असा. मग त्यात आपण ऍड करूया जिंजर गार्लिक पेस्ट. त्यानंतर थोडंसं त्याला परतवूया तेलात. त्यात कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यात आपण टाकूया सुके खोबऱ्याचे वाटण जे आपण आधी भाजून घेतला होता, त्याची पेस्ट बनवलेली आहे पाणी टाकून. तर ह्यालाही परतूया थोडं. खोबऱ्यालाही खूप चांगलं भाजायचं आहे आपल्याला तेलात, तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता बाजूला तेल सुटत आहे. ह्या अगोदर तुम्हाला एवढं तेल दिसत नव्हतं, पण आता तेल पाहू शकतात तुम्ही. त्यानंतर आपण ऍड करूया टोमॅटो. ह्यालाही चांगला भाजून घेऊया. त्यानंतर थोडं झाकण लावून वाफू द्या. एक 2 ते 3 मिनिटं त्याला चांगली एक वाफ येऊ द्या. आपण ऍड करूया ह्यात मिसळ मसाला. जो कोणताही तुम्हाला आवडत असेल कोणत्याही ब्रँडचा तो तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर हळदीनंतर आपण ऍड करूया ह्याच्यात लाल तिखट मसाला. लाल तिखट मसाला हा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाका, कारण आम्ही खूप जास्त तिखट खातो तर मी इथे खूप जास्त तिखट वापरला आहे. त्यानंतर थोडं त्याला आपण स्टर करूया, चांगल्यापैकी मिक्स करूया. त्या मिक्सरला प्रॉपर मॅश करूया थोडं, जेणेकरून चांगला मसाला भाजला जाईल. वरती 2 मिनिटं आपण एक झाकण ठेवूया, थोडं वाफ देऊया. ऍड करते आहे ते चिंच आणि गुळाची मिक्सचर आहे, जे मी थोड्या वेळा अगोदर भिजत टाकले. की चिंच आणि गुळ त्याचं पाणी काढून ह्यात टाकलेलं आहे. अगर हे ऑप्शनल आहे, हे तुम्हाला अगर टँगी आणि स्वीट हलकीशी टेस्ट हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर मी इथे मटकी वापरत आहे. इथेही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार, अगर तुम्हाला वाटाणे आवडत आहेत, मटकी आवडते आहे, मिक्स आवडतं आहे, तर तुम्ही ते ऍड करू शकता. त्याला चांगलं मिक्स करूया. आता आपण ऍड करूया ह्याच्यात पाणी. पाणीही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाका, की तुम्हाला किती थिक हवं आहे आणि किती वॉटरी हवं आहे, पाणी हवं आहे, तर तुम्ही तुमच्या आवडतीनुसार टाका. आणि ह्यावरती एक मस्तपैकी एक वाफ येईपर्यंत झाकण ठेवूया आणि ह्याच्यात मीठ टाकूया. वाफ येईपर्यंत आपण उकळी येईपर्यंत चांगलं बंद करून ठेवा. त्यानंतर चेक करत राहा की मटकी किंवा जे काही तुम्ही ऍड केले ते शिजलं आहे की नाही. हे रेडी झालेलं आहे आपलं टँगी अँड स्पायसी झणझणीत मिसळ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड कमेंट. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत. थँक्यू.